नमस्कार मित्र, तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात कोकम सरबत नक्की पिलं असेल. कोकम सरबत खूप लोकांना माहिती आहे. कोकम सरबतात माहीत नसण्यासारखं काही नाही. त्याच्यात माहीत नाहीये काय माहिती आहे का, कोकम सरबत किंवा कोकम हे नेमकं येतं कुठून. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोकम सरबतचा सोर्स. म्हणजे ते कुठलं झाड आहे, ज्याला कुठली फळं लागतात आणि त्या फळांपासून पुढे प्रोसेस करून कोकम सरबतापर्यंतचा जो प्रवास आहे त्या फळाचा, मी अर्थात तुम्हाला आता पूर्ण प्रवास नाही दाखवू शकणार आहे, पण ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकमचं झाड, म्हणजे त्याला आम्ही इथे स्थानिक भाषेत रतांबा म्हणतो. रतांबा म्हणण्याचं कारण मला माहीत नाही, कदाचित ते लाल रक्तासारखं असतं म्हणून त्याला रतांबा म्हणत असावेत. पण हे आंबट फळ येतं आणि आता इथे माझ्या बाजूला झाड आहे, तर ते मी तुम्हाला झाड दाखवतो, त्याचं फळ दाखवतो. कच्ची सुद्धा फळं आहेत त्याच्यावर आणि काही पिकलेली फळं सुद्धा आहेत. तर ह्याच्यातनं एक्झॅक्टली रतांबा पासून कोकम सरबत कसं तयार केलं जातं किंवा कुठल्या फळापासून कोकम सरबत बनतं, म्हणजे कोकमचं फळ मी तुम्हाला दाखवतोय. चला बघूया. हे समोर जे झाड दिसतंय ह्याच्यात आपल्याला काही हिरवी फळं दिसतील. आता मी जवळ जातो. हे आहे कोकमचं झाड आणि म्हणजेच हे रतांब्याचं झाड आहे आणि इथे ही फळं लागलेली दिसत आहेत बघा. हे दिसलं? हा आहे रतांबा. आता इथे खूप हवा आहे, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा आहे कच्चा रतांबा. ह्याच्यापासून कोकम बनतं, पण हे कच्चं फळ आहे. आणि ह्याच्याच बाजूला इथे आपल्याला या झाडाचं पिकलेलं फळ दिसतंय बघा. हा आहे पूर्णपणे तयार झालेला रतांबा. हे बघा. तर हे आहे कोकमचं झाड. आपल्याला असं दिसतंय. याची पानं कशी आहेत बघा. इथे मी तुम्हाला दाखवतो. ही थोडी नवीन पालवी पण फुटली आहे झाडाला आणि ही झाडाची पानं आहेत. असं खूप उंच झाड आहे. छोटं झाड नसतं रतांब्याचं. साधारण अशोकाचं झाड असतं ना, तसं हे उंच जातं. फक्त अशोकाच्या फांद्या खूप छोट्या असतात, ह्याच्या रुंद असतात आणि जाड असतात. हे बघा. हा आहे थोडासा कच्चा, थोडासा पिक्का रतांबा. हे जेव्हा पूर्ण लाल होईल ना, तेव्हा हे फळ पिकलं असं आपण समजतो आणि हे काढतो. आणि हे काढून, हे फोडून ह्याच्यातल्या ज्या बिया असतात ह्याच्या, ह्या पांढऱ्या रंगाच्या असतात. बिया काळ्या रंगाच्या असतात. त्याच्यावरचं आवरण जे असतं ना, हे पांढऱ्या रंगाचं असतं. हा आहे पूर्णपणे तयार झालेला रतांबा. तसंच ह्या फांदीवर अजून एक इथे फळ आहे बघा. हे सुद्धा पूर्णपणे तयार झालेलं आहे. हे आता आपण काढून ह्याचं कोकम बनवू शकतो. कोकम बनवणं ही काही दिवसांची प्रोसेस आहे. हे एका दिवसात बनत नाही, त्याला काही दिवस लागतात. हे काढून, हे फळ फोडून आणि मग त्याचं आपण ते उन्हात सुकवून वगैरे खूप मोठी प्रोसेस आहे ही. मला ना रिसेंटली कुणीतरी विचारलेलं की कोकम सरबत कशापासून बनतं. नेमकं कोणी विचारलं ते आता आठवत नाही, पण प्रश्न डोक्यात राहिला आणि हे दाखवण्याचं पण प्लॅन केलं होता मी. हे कोकम सरबत नेमकं कशापासून बनतं. तर कोकम सरबतचं हा सोर्स आहे. हे कच्चं फळ आपल्याला आता दिसतंय बघा. इथे अनेक कच्ची फळं आहेत. ही सुद्धा थोडीशी आंबटच असतात, पण पिकल्यानंतर ती अजून थोडीशी आंबट आणि थोडंसं गोड सुद्धा होतं ते फळ. हे बघा. हे आहे झाड. हे वरती माडाचं झाड दिसतंय, त्याच्या खाली असलेलं हे संपूर्ण कोकमचं झाड. या झाडाचं खोड मी तुम्हाला दाखवतो, जवळून दाखवतो अगदी. हे जे समोर दिसतंय हे कोकमच्या झाडाचं खोड आहे आणि हे झाड कसं आहे बघा आतमध्ये. त्याच्यावर चढणं खूप जिकिरीच असतं. छोट्या फांद्या त्याच्यावर चढून किंवा काठीने सुद्धा पाडतात कोकम. ह्याला रतांबे, कोकम नाही, रतांबे काठीने सुद्धा पाडले जातात. सो मित्र हो, आता आपण तिथे जे झाड बघितलं ना, ते होतं रतांब्याचं झाड. रतांबा म्हणजेच कोकम फळ आणि हे एक्झॅक्टली असं दिसतं. तर हे पूर्णपणे तयार झालेलं कोकम फळ आहे. तुम्ही बघू शकता, कम्प्लीट तयार झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला
ह्याच्या आतला भाग दाखवतो. हे फळ आपण असं फोडलं ना की हे असं ह्याचं टर्फल निघतं. आता मला ह्या रतांब्याचा स्मेल यायला लागलाय, आंबट स्मेल, तोंडाला पाणी सुटतंय. जसं चिंचेच्या वासाने तोंडाला पाणी सुटतं, तसं ह्या वासाने सुद्धा तोंडाला पाणी सुटतं. तर हे टर्फल म्हणजे कोकम. आणि ह्या ज्या आतल्या बिया आहेत ना, मी म्हटलं ना मगाशी, ह्या पांढऱ्या असतात, त्याचं पांढरं कवर असतं, आतमध्ये बिया काळ्या असतात. तर हे अख्खं फळ मला वाटतं हे सुकवून ह्याचं कोकम बनतं. आणि हे एका बरणीमध्ये ठेवून ना, काहीतरी प्रोसिजर असते, ती मला नेमकी आता माहीत नाही, ते ठेवून याच्यातनं त्याचा अर्क काढला जातो आणि तो असतो कोकम सरबताचा एक्स्ट्रॅक्ट. कोकमाचा वापर जनरली कोकणातल्या फूड कल्चरमध्ये होतो, फिशमध्ये ह्याचा वापर होतो. त्याच्यानंतर ह्याच्यातून एक प्रकारचा आगळ सुद्धा, ह्याला एका स्थानिक भाषेत याला आगळ म्हणतात, म्हणजे ह्याचा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे आगळ, जो फार कॉन्सन्ट्रेटेड असतो. त्याच्यामध्ये मीठ आणि बहुतेक मीठच टाकून तो जो एक्स्ट्रॅक्ट बनतो, ह्याला काही दिवस लागतात. ही काही दिवसांची प्रोसिजर आहे, हे एका दिवसात होत नाही. हे सुकवून आणि मग त्याचा एक्स्ट्रॅक्ट उन्हात काढला जातो. तर हे आहे कोकम फळ, रतांबा म्हणतात. मी तुम्हाला खाऊन दाखवतोय. खूप आंबट आहे, थोडंसं गोड, सॉलिड आहे. तर समजलं ना कोकम सरबतचा सोर्स काय आहे. खूप लोकांना माहित नव्हतं. मला कोणीतरी विचारलं होतं, मी नेमकं नाव विसरलं होतं त्यांचं, पण जर त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर त्यांच्या लक्षात येईल कोकम सरबत नक्की कुठल्या फळापासून बनतं. चलो, तर हा सुद्धा कोकणाच्या बायोडायव्हर्सिटीचाच एक भाग आहे. हे कोकणातच फळ किंवा हे झाड उगवतं आणि त्याच्यातून हे कोकम किंवा त्याचा पुढची प्रोसिजर म्हणजे कोकम सरबत वगैरे बनवलं जातं. तर हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. पुन्हा भेटू कोकणातल्या बायोडायव्हर्सिटीच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सॉलिड आहे हे बघा. आता हे जर खायचं म्हटलं ना, हे खूप जास्त आंबट आहे. त्याच्या बियामध्ये थोडासा गोडपणा आहे, पण ह्याचं टर्फल चिंचेपेक्षा जास्त आंबट आहे.